नमस्कार. रघुवंश ऑनलाईन लेक्चर या यूट्यूब व्हिडिओ चॅनलवर आपले सर्वांचं मी प्राध्यापक ईश्वर रघुनाथ राजपूत सहर्ष स्वागत करीत आहे. इयत्ता 11वी-12वी पाठ्यक्रमाशी संबंधित विषय मराठी व हिंदी या विषयातील पाठ्यांश घटक, व्याकरण, लेखन प्रकाराविषयी आपणास मार्गदर्शन करण्यासाठी मी उपस्थित आहे. माझा परिचय आपल्या स्लाइडवर दिसत आहे. प्राध्यापक ईश्वर रघुनाथ राजपूत, उपशिक्षक CB निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, घोडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी नियोजित केलेल्या 11वी-12वी विषयाच्या पाठ्यक्रमावर आधारित मी स्लाइड व्हिडिओ लेक्चर घेत आहे. ते तुम्ही ऐकावे अशी आपणास विनंती आहे. जर हे व्हिडिओ स्लाइड लेक्चर आपणास आवडले तर आपण लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि रघुवंश ऑनलाईन लेक्चर या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता 12वीच्या गद्यपाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव, लेखक शिवराज गोरले यांचा पाठाचा या स्लाइड व्हिडिओद्वारे अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण लेखकाची माहिती जाणून घेऊया. शिवराज गोरले यांचा जन्म 1951 मध्ये झाला. त्यांचा परिचय देत असताना ते एक बहुश्रुत सुप्रसिद्ध लेखक आहेत. नाटककार, चित्रपट पटकथाकार, संवाद लेखक, कादंबरीकार, कथा त्यांनी लिहिल्या. त्याचबरोबर विविध विषयांवर ललित लेख त्यांनी लिहिलेत. वृत्तपत्रात अग्रलेख, स्तंभलेख म्हणून सुद्धा त्यांनी लेखनाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या पुस्तकांच्या बाबतीत विचार केल्यास गोलमाल हे नाटक त्यांनी लिहिले. त्याचबरोबर कुरियात सदा टिंगलम या नाटकाचाही उल्लेख आहे. गाजलेले मराठी चित्रपट थरथराट, चिमणी पाखरे या चित्रपटांची पटकथा त्यांनी लिहिली. मजेत जगावं कसं, यशस्वी व्हावं कसं या प्रेरक पुस्तकांचा त्यांच्या लेखनात समावेश आहे आणि म्हणून आजच्या विद्यार्थी पिढीला सुद्धा आणि पालकांना सुद्धा ते मार्गदर्शन करत असतात. कादंबरी या प्रकारात एक कल्पनेची आत्मकथा, नग आणि नमुने हे विनोदी पुस्तक त्यांनी लिहिले. अशा बऱ्याचशा साहित्य संपदेचा त्यांच्या लेखणीद्वारे सृजन झाला, विकास झाला. त्याचबरोबर त्यांच्या या समग्र साहित्याच्या दृष्टीने त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर असे अष्टपैलू विविध विषयावर लेखन करणारे, अगदी सहज उदाहरणाच्या द्वारे त्यांनी श्रोतांचे मन जिंकली आहेत, अशा लेखक शिवराज गोरले यांचा पाठ आयुष्य आनंदाचा उत्सव याचा आपण आज स्लाइड शोद्वारे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठ परिचय या मुद्द्यांतर्गत आपण
या पाठाची मध्यवर्ती कल्पना काय याबाबत अभ्यास करू. हा एक ललित लेख संग्रह आहे. या संपूर्ण पाठात आनंदी राहण्याचा मूलमंत्र लेखक आपल्याला सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही. आणि म्हणून आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो. त्यासाठी आनंदाचे भान असावे लागते, आनंद उमगावा लागतो, आनंद समजावा लागतो, असे लेखक विविध उदाहरणांच्या द्वारे सांगतात. लेखक सांगतात की आपल्या आयुष्यात अगदी लहान लहान गोष्टीत आनंदाचा आस्वाद आपण घेतला तर आयुष्य अतिशय रमणीय, अतिशय सुंदर वाटेल. परंतु आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी आपल्या रोजच्या जीवनातल्या साध्या उदाहरणांच्या द्वारे त्यांनी विवेचन केलेले आहे. त्याचबरोबर लेखक अनमोल मार्गदर्शन करताना म्हणतात की निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदासाठी उपयुक्त आहे. यासंबंधी पाठ आपण पूर्ण वाचल्यास एक विशेष भाषेचे जाणवते. त्यात अगदी वाक्यरचना सहज सुंदर अशा साध्या शब्दाच्या माध्यमातून केलेली आहे. मनाला भावेल, आवडेल, रुचेल, पटेल अशी वाक्यरचना आहे. आणि त्याचबरोबर काही वाक्यरचना प्रेरणादायी आपल्याला ठरते आणि विविध व्यावहारिक उदाहरणे सुद्धा त्यांनी या पाठात दिली आहे. थोडक्यात या पाठातील विवेचनामुळे आपणास या स्पर्धात्मक, संकटमय अशा आयुष्यात, अशा जीवनमार्गात आनंदी कसे राहावे याचा राजमार्ग लेखक अगदी सहज आपल्या समोर मांडतात, आपल्या समोर स्पष्ट करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर स्लाइड दिसत आहे. यात आपण या पाठाच्या सोयीस्कररित्या काही परिच्छेदामध्ये वर्गीकरण केले आहे. या परिच्छेदाचे सुरुवातचे काही शब्द आणि शेवटी त्या परिच्छेदातील काही शब्द मी या ठिकाणी दिले आहेत, जेणेकरून आपल्याला सोयीस्कररित्या हा पाठ लक्षात राहील, या पाठाचा अभ्यास करता येईल. म्हणून आनंद सगळ्यांनाच हवा इथपासून तो आपला श्वास इथपर्यंत त्या परिच्छेदांचं आपण विवेचन करूया. त्याचे काही मुद्दे आहेत. पहिला मुद्दा की कविवर्य कवींची कविता या परिच्छेदमध्ये आली आहे. त्यात कविवर्य निसर्ग कवी बालकवी म्हणतात, आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नभात भरला दिशात फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंद गडे. तर एक कळव्याचं विवेचन मी आपल्या समोर केले आहे. तर लेखक म्हणतात की हा आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे आपल्याला कळत नाही. आनंद कुठे असतो असाही प्रश्न लेखक करतात. शेवटी या परिच्छेदमध्ये लेखक सांगतात की आनंद सगळीकडे आहे, कणाकणात, क्षणाक्षणात आनंद आहे. आणि म्हणून या कवितेच्या माध्यमातून आनंद हे शाश्वत सत्य, हे कधी नष्ट होणारे सत्य आहे याची जाणीव आपण करून घेणे महत्त्वाचे आहे. पण आनंदाची गंमत अशी की आनंद आपण शोधू लागतो, पण तो
आपल्या हातातून निसटतो. कारण आनंदासाठी जितका आपण प्रयत्न कराल तो दूर जाईल, पण त्यासाठी आपण सहज प्रयत्न करून त्याला प्राप्त करून घ्यावे असे कवी सांगतात. आनंदासाठी आटापिटा कराल तर तो निश्चित आपल्याला हुलकावण्यात येईल. आटापिटा करणे असा एक वाक्प्रचार या ठिकाणी आला आहे. म्हणजेच श्रम करणे, परिश्रम करणे. लेखक पुढे सांगतात की आनंदाच्या बाबतीत एक म्हण त्यांनी या ठिकाणी दिली आहे, ती म्हणजे काखेत कडसा आणि गावभर वरसा. अशा दृष्टीने आपण आनंद बाहेर शोधित असतो, पण तो आपल्या जवळच असतो. म्हणून लेखक सांगतात की आनंद रूपी झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात असतो, आपल्या मनात असतो. आणि म्हणून त्यासाठी आपल्या मनाची व्यापकता आपल्याला कळली पाहिजे. हे खरं आहे की आनंद सर्वत्र आहे, पण आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. आणि म्हणून आनंदाचे भान ठेवून आपण त्या आनंदाचं रहस्य जाणून घ्यायला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या घटनांमध्ये आपल्याला आनंद अनुभवता आला पाहिजे. लेखक एक उदाहरण या ठिकाणी देतात की जेव्हा आपला मनुष्य म्हणून जन्म होतो त्यावेळी आपल्या अस्तित्वाचा, आपल्या राहण्याचा, आपल्या धर्तीवर असण्याचा जो आनंद आहे, जो एक चमत्कार आहे, त्याला आपण अस्तित्वाचा आनंद असं आपण म्हणूया. आणि म्हणून आपण अस्तित्व नेहमी गृहीत धरून चालतो, अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो, आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो, तो म्हणजे आपला श्वास. अशी अतिशय रमणीय शब्दामध्ये विवेचन या ठिकाणी लेखक करतात. थोडक्यात आनंदाचे स्थान आपले मन आहे, त्याला आपल्याला शोधता आले पाहिजे. आणि जेव्हा आपण हा आनंद आपल्या जवळच आहे, आपल्या मुठीत आहे असं दृष्टीने आपण शोधाल, त्यावेळेला निश्चित आपण आपल्या जीवनात सुखी व्हाल, आनंदी राहाल, असं एक विवेचन या पॅरेग्राफमध्ये केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा परिच्छेद दिला आहे. आपल्या श्वासाचंही आपल्याला इथपासून खरा असेल तरच तो अनुभवता येतो. पृष्ठ क्रमांक 10-11 अशा 2-3 परिच्छेदाचा सारांश या ठिकाणी मी मुद्द्यांच्या माध्यमातून सांगणार आहे. मुद्दा क्रमांक 1, श्वास शरीर व मन यांना जोडणारा सेतू आहे. लेखक या मुद्द्याचं स्पष्टीकरण देताना सांगतात की खरं तर आपल्याला आपला श्वास कसा येतो याचं भान, याचं ज्ञान, जाणीव असणं आवश्यक आहे. कारण श्वास हा पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं. याचबरोबर आपलं मन एकाग्र, शांत असतं. आणि म्हणून मनाची एकाग्रतेसाठी आपण श्वासावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा, कारण श्वासाचे बोट धरून मनाशी नातं जोडता येतो आणि म्हणून हा सेतू मनाचा आणि शरीराचा जोडणारा ओळखला पाहिजे. तिसरा मुद्दा, लेखक या ठिकाणी सांगतात की प्रत्येक गोष्टीत नवीनता पाहिली पाहिजे, तरच आनंद उमजेल. जी जी काही सृष्टीमध्ये गोष्ट आपण पाहतो, अर्थात त्या प्रकारची दृष्टी आपली असली पाहिजे. कारण आपण पाहतो सूर्योदय, सूर्यास्त, सूर्योदय, असंख्य तेजस्वी कडा सकाळी या कोमल किरणांच्या आपल्याला आकाशामध्ये दिसतात. कधी कधी विविध आकृत्या दिसतात, सोनेरी रंग दिसतो. अशा वेळी खरोखरच आपण त्या दृष्टीने जर आपण पाहिले त्या दृश्याकडे, तर एवढा आनंद होतो की आपलं मन त्या दृश्यात रममान होत असतं. आणि म्हणून असे दृश्य आपण नीट पाहिले पाहिजे. त्या प्रकारची दृष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि म्हणून लेखक पुढच्या मुद्द्यात सांगतात की आपला जन्म
एक अद्भुत सत्य हेच आनंदासाठी सबळ कारण. मनुष्य जन्म खरोखरच याचं विवेचन संतांनी केले आहे की एक नरदेह प्राप्त करण्यासाठी कित्येक तरी पुण्यकर्म मागील जन्मामध्ये करावे लागतात, तेव्हा हा अनमोल बहुमोल नरदेह आपल्याला भेटतो. 84 कोटी जीवांचा फेरा, मग मानव देही लागे वारा, असे संतांनी मनुष्य जन्माच्या बाबतीत स्पष्ट केले आहे. आणि म्हणून आपल्या आनंदासाठी आपला जन्म हेच एक सापेक्ष सत्य आहे, अद्भुत सत्य आहे. हे आपण ओळखले पाहिजे. कारण युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर मानवी जन्म लाभला आहे आणि हा मानवी जन्म त्यामध्ये आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे. एक उदाहरण कवी या परिच्छेदमध्ये लेखक या परिच्छेदमध्ये ठेवतात की कदाचित आपल्या आनंदाचं आपल्याला कळत नाही, कारण एखाद्या नाट्य स्पर्धेतील अभिनयाचं बक्षीस जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपल्या मनाला काय वाटतं? खरं तर माझ्याऐवजी एखाद्या दुसऱ्या कलाकाराला हे बक्षीस मिळवायला हवं असं आपल्याला वाटतं. असे कृखूक आपल्याला लागून राहते. म्हणून लेखक या ठिकाणी सांगतात की आनंद हा खरा असेल तर अनुभवता येतो. आणि म्हणून जी कृती आपण मनापासून केली आहे आणि त्याला काही प्रोत्साहन किंवा बक्षीस आपल्याला मिळत असेल तर तो आनंदी क्षण आपण अनुभवला पाहिजे. तरच त्या क्षणाची किंमत, त्या क्षणाचं मूल्य आपल्याला कळतं. असे विविध उदाहरणं या परिच्छेदच्या माध्यमातून लेखक देतात, ते मी आपल्यासमोर सादर केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील परिच्छेद लोकांना पेढे वाटणं वेगळे, नाही आनंदाचा तोटा अशी अवस्था होते. पृष्ठ क्रमांक 11. मुद्दा 1 की आनंदाची ओळखण्याची जी खूण आहे ती कोणती? तर हलकं फुलकं वाटणं, मनावरचे ताण दूर होणं, हे खरा आनंद ओळखण्याची खूण आहे. मनापासून एखादं यश आपण मिळवलं तर निश्चित आपला आनंद गगनात मावत नाही. आणि म्हणून पेढे अगदी मनापासून आपण वाटले तर तो आनंद आहे असा आपण ओळखावा. पण ईर्ष्या म्हणून, स्पर्धा म्हणून, दुसऱ्यांपेक्षा मीच पुढे जावे अशी भूमिका आनंद व्यक्त करण्यामध्ये जर आपली असेल तर निश्चित मनावर दडपण येते, ताण येतो. असा एक मुद्दा या ठिकाणी लेखक सांगतात. आणि म्हणून आनंद आपला असूयेमुळे, राग द्वेष याच्यामुळे नाहीसा होतो. आणि म्हणून मनात जे षडरिपू आहेत, जे दोष आहेत, ते विरघळले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दुसरा मुद्दा, दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचे वाटते ते आनंदी होऊ शकत नाही. आजच्या समाजात किंवा पारिवारिक जीवनात ईर्ष्या असते. आपणच पुढे व्हावं, आपणच मिरवावं, आपणच या स्पर्धेत जिंकावं, आणि यामुळे दुसरी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपण हीन समजतो. आणि म्हणून आमक्याला 4 बक्षिसं मिळाली याची विषमता आपल्याला वाटते आणि म्हणून त्याचा आनंद आपल्याला होत नाही. लेखक सांगतात की स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचे वाटते ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही. ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही. आणि म्हणून तिसरा मुद्दा या ठिकाणी घेतला आहे की त्याच्यापेक्षा मी वरचढ अशी तुलना केली तर आनंद संपला. आज आपण पाहतो
की विविध स्पर्धा परीक्षेमध्ये इतरांपेक्षा मी कसा पुढे जाईल, इतर जे आहेत ते माझे मागे कसे राहतील, अशी आपली भूमिका असते. आपलंच यश आणि बाकीच्यांचं अपयश असे आपले विचार असतात आणि म्हणून खऱ्या आनंदाला आपण पारखावत असतो. आणि म्हणून खरा आनंद हा केवळ मनाला हलकंच नव्हे तर आपलं मन शुद्ध करत असतो. आणि म्हणून लेखक सांगतात की खरा आनंदी मनुष्याला सगळं जग अगदी छान सुंदर वाटतं. पुढचा मुद्दा या ठिकाणी घेतला आहे की आपल्या मनात दुःख, चिंता अशा मंडळींच्या गर्दीत कधी आनंद घुसत नाही, हृदयात त्याला स्थान मिळत नाही. कारण आपण अनेक क्षण बाह्य जगताचे अनुभवत असताना आपल्या मनाची कवाडे बंद करून घेत असतो. आणि म्हणून या भूमिकेतून माणसं दुःखातून कधी बाहेर येत नाहीत. दुःखाला हलकं करण्यासाठी आपल्या हृदयात साचलेलं हे दुःख, पीडा आपण कवाडे उघडून बाहेर टाकली पाहिजेत. तरच बाहेरचा आनंद याला आतमध्ये जागा मिळेल. जर आपण आतलं दुःख बाहेर टाकणार नाहीत तर बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद कसा येणार? यासाठी लेखक सांगतात की दुःख, चिंता अशी जी काही मंडळींची गर्दी आहे ती आपण हृदयात ठेवू नका. पाचवा मुद्दा आहे, आनंद घ्यायचे तंत्र ज्यांना जमलं ते आयुष्यात त्यांना कधीही आनंदाचा तोटा नाही. आणि म्हणून आपली अशी दृष्टी असली पाहिजे की आपण खुल्या दिल्यानं आनंदाचं स्वागत करूया. याचं एक उदाहरण लेखक देतात की शेतकरी मंडळी यांना पाऊस पडावासा वाटतो आणि म्हणून ते काळजीने आभाळाकडे डोळे लावतात. पण जेव्हा पर्जन्यराज भरभरून बरसतो त्यावेळेला त्यांचा आनंद बघा गगनात मावत नाही. आणि म्हणून नैसर्गिक असेल, सामाजिक असेल किंवा वैयक्तिक असेल, असे भरपूर क्षण आपल्या जीवनात येतात. त्यावेळी त्या क्षणाचा आनंद आपण मनापासून घ्यायचा आहे. ते क्षण कोणी देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र आनंदाचा तोटा नाही. तर अशा प्रकारचं विवेचन या मुद्द्यामध्ये, या परिच्छेदामध्ये आपण करू शकतो. थोडक्यात आनंद ओळखण्याची खूण आपल्या मनात आपण निश्चित केली पाहिजे. आपल्या मनात आनंदाला येण्याची जागा आपण करून दिली पाहिजे. तरच आयुष्य अगदी रसवान बनेल, आयुष्य अगदी मजेत आपलं जाईल, असा संदेश लेखक या ठिकाणी देतात. विद्यार्थी मित्रांनो, परिच्छेद, आनंद हा तुमचा स्वभाव, आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. पृष्ठ क्रमांक 11-12. सगळी धडपड आपली आनंद मिळवण्यासाठी चाललेली असते, पण आपल्याला आनंद घ्यायला वेळ नाही. कारण आपण दुःखाचीच कारणे सांगत असतो. आनंदासाठी मात्र मोजकीच कारणे. दुःखाची कारणे अशी की विविध नैसर्गिक प्रकोप आहे, दुष्काळ आहे, यामुळे किती नुकसान होते, किती संकट येतात याच्या सबबी सांगतो. सामान्य मनुष्य असतील तर गरिबीमुळे आम्ही चांगले जीवनमान उंचावू शकत नाही अशी कारणे सांगतो. विद्यार्थी असतील तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी कसा पुढे जाऊ अशीच आपण कारणे सांगत असतो. पण लेखक या ठिकाणी सांगतात की आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं एकदम सोपं आणि सवयीचं आपल्याला करून घ्यायचं आहे.
आणि वाईट वाटणं, दुःखी होणं अगदी दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. याबाबत लेखक सांगतात की लहान मुलांचं आनंदी होणं बघा. एखादा पक्षी त्याच्याजवळ येतो तेव्हा तो मनमुराद टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतो. आपली मनोभूमिका अशी असते की आपण छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी पाहत नाहीत. आपण आयुष्यात आनंदाचे मोठे प्रसंग केव्हा येतील याची वाट पाहत असतो. आणि म्हणून आनंद हा क्षणाक्षणाने घ्यायचा असतो, पण आपल्याला तो टनाटनाने हवा असतो. मध्यमवर्गीय म्हणतात, खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. जोपर्यंत माझ्याकडे आरामदायी कार येणार नाही तोपर्यंत मला काय त्यातला आनंद. आपल्या अवतीभोवतीच्या जगात पहा, निसर्ग किती अप्रतिम आनंद आपल्याला देतो. चांदणी रात्र, श्रावणातला पाऊस, असे प्रसंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला त्या आनंदात वेडं व्हावंसं वाटतं. थक्क करणारी ते दृश्य. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहिल्या तर आपलं देहभान हरपतं. आमच्या संतांनी अशा निसर्गाच्या सहवासात ग्रंथरचना केली, काव्यरचना केली. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी गाती सुस्वरे, अशी निसर्गाची महिमा सांगणारी कविता अभंगाच्या माध्यमातून कविश्रेष्ठ संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लिहिली. आणि माझ्या सोहळ्या अशा पांडुरंगाला पाहून, विठ्ठलाला पाहून, त्याचं ते रूप पाहून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, काय सांगू झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने. असे सोजिरे रूप पाहिल्यानंतर डोळ्यांचं पांग फिटतं. अगदी ते रूप पाहिल्यावर मन हृदय तृप्त होत असतं. असा भक्तिभाव संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी एक आनंदाची परिसीमा म्हणून आपल्यासमोर आपल्या या अभंगात सांगितले आहे. आणि एक सुंदर चित्र आपण या स्लाइडमध्ये पाहत आहोत की त्या श्रावणातल्या पावसात ती तरुणी मनसुक्त भिजत आहे. आणि त्या चारोळीमध्ये पण म्हटलं आहे, पावसात मनसोक्त भिजणे, एक मनमुराद आनंद, आणि दुसरं म्हणजे मनाला मुरड घालून दुःखाची आसव पाण्यातच भिजवणं. या संपूर्ण मुद्द्याच्या माध्यमातून ही चारोळी आपल्यासाठी बरंच काही सांगून जाते. याचा आपण निश्चित जाणून घ्या आणि आनंद ओळखायला शिका, असे लेखक सांगतात. पुढील परिच्छेद. संगीताच्या 7 सुरांमध्ये उपलब्ध असलेले मित्र असतात. या परिच्छेदाचा सारांश मुद्दे स्वरूपात आपल्या समोर पुढील प्रमाणे. संगीतात किती आनंद भरलेला आहे याची उदाहरणं लेखक या ठिकाणी देतात. 7 सुरांमध्ये आपला 7 जन्म पुरेल एवढा आनंद. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो, हे केवळ आपलं भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नाही. आणि म्हणून कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीत. यासाठी आपण कलेशी दोस्ती म्हणजे आनंदाशी नातं जोडले गेले पाहिजे. कुठली कला आपल्याला निर्मितीचा आनंद देते. गायन असेल, वादन असेल, छंद असतील, कोणतीही कलाकृती निवडा, केवळ निस्सीम आनंद भरलेला आहे. आणि म्हणून या कलेचा आस्वाद घेण्यासाठी
रसिक होण्याचा तो आपला अधिकार कोणीही नाकारू शकत नाही. सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलंय की ताजमहाल ही पण एक निर्मिती आहे. एवढी मोठी निर्मिती बांधायला हवं असं थोडंच आहे. म्हणजेच लहान लहान क्षणात आपण आनंद शोधला पाहिजे. उदाहरणार्थ, पोरांच्या बरोबरीने दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असते. छोटा किल्ला केला तरी त्यामध्ये मस्ती असते. तिसरा मुद्दा, शिकण्याचा आनंद, खेळाचा आनंद, छंदाचा आनंद हे उत्साहाचे रहस्य आहे. शिकण्यात किती आनंद आहे. नवीन नवीन गोष्टी आपण शिकतो, पण नाईलाजाने परीक्षेचे ओझे आपल्या डोक्यावर असते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण तणावामध्येच शिकतो. कितीतरी विद्यार्थी शिकण्याला बोज मानतात आणि या बोजापायी आत्महत्येचा नकारात्मक विचार त्यांच्या मनात येत असतो. खेळाचा आनंद बघा, छंदाचा आनंद बघा. खेळ आरोग्यासाठी फलदायी आणि मनमुराद निस्वार्थ स्पर्धेद्वारे आपण खेळत असतो. त्याचबरोबर चौथा मुद्दा या ठिकाणी दिला आहे, पुस्तकांची सोबत म्हणजे अक्षर आनंदाची सोबत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेव्हा एकटं वाटतं, उदास वाटतं, तेव्हा आपण पुस्तकांची सोबत करूया. पुस्तकं कधी आपल्याला दगा देत नाही, कधी विश्वासघात करत नाही. या आनंदासाठी जास्त पैसे मोजावे लागत नाही आणि कोणी हा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला अस्वस्थ, उदास वाटतं, तेव्हा पुस्तक म्हणजेच परमेश्वराचे रूप आहे असं आपल्याला वाटत असतं. आणि खरोखरच एक मित्र, एक गुरु म्हणून पुस्तकाला महत्त्व आहे. या संपूर्ण आनंदाचा सारांश तुमच्यासमोर एक चित्र स्वरूपात एक तरुणी सुंदर असं गाणं ऐकते आणि खळखळून हसते, खळखळून आनंद व्यक्त करते. दुःखाची जेवढी कोठारे मनात भरले असतील तेवढी ती उधळून टाकते, असा आविर्भाव तिच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि म्हणून आपण आपल्या आवडीच्या कला, आपल्या आवडीचे छंद जोपासले पाहिजेत आणि त्यातून क्षणाक्षणात, कणाकणात सामावलेला आनंद आपण घेतला पाहिजे, असा संदेश लेखक या ठिकाणी देतात. विद्यार्थी मित्रांनो, परिच्छेद पुढील प्रमाणे: निसर्गाची सोबत, संगीताची साथ येथपासून दिवस काढावेत असा थोडाच होतो. पृष्ठ क्रमांक 12-13. मुद्दा क्रमांक 1, निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल तर एकटा माणूसही आनंदी राहत असतो. पुस्तक म्हणजे साक्षात परमेश्वराचे रूप हे मागील मुद्द्यात आपण समजावून घेतलं. या तिघांची साथ असेल तर कोणताही माणूस कोणत्याही स्थितीत एकटा राहत असेल तर त्याला एकटेपणाचं दुःख नसतं. तो या तिन्ही गोष्टीतून आनंद घेऊ शकतो आणि एकटेपण दूर करू शकतो. म्हणून स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता आणि या निसर्ग आणि संगीत आणि पुस्तकाच्या साथीत तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचू शकतात. आपले महापुरुष ऋषीमुनी यांनी वेद, उपनिषद, रामायणसारखं महाकाव्य हे निसर्गाच्या सहवासात लिहिले. खरोखरच अद्वितीय असं ही कलानिर्मिती आहे. संतांची अभंग रचना निसर्गाच्या सहवासात झाली आणि आजही मानव मात्राला उपदेश करीत आहे. आणि म्हणून भूतकाळाची स्मृती, भविष्याची भीती या दोन्हींपासून मुक्त होऊन वर्तमान जगा. आपण विनाकारण भूतकाळातल्या आठवणीत दुःख व्यक्त करत असतो आणि भविष्याची तर भीती अनामिक अशी भीती असते. अशा वेळी आपल्याला
आपला आजचा जो वर्तमान काळ आहे याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून भरभरून आजच्या काळातला आनंद आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. पण आपण ती जगण्याची हौस लवकर उरकून टाका या दृष्टीने पूर्ण करू शकत नाही. अगदी साधे साधे उदाहरणं लेखक या ठिकाणी देतात. अंघोळ उरकणे, जेवण उरकणे, काम उरकणे, एका अर्थी आपण आपलं जगणं लवकर उरकत असतो. एक उदाहरण लेखक या ठिकाणी देतात. जेव्हा आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा पूर्ण रंगून जातो, पण त्याच वेळी तो आनंद घ्यायचं सोडून आपण घरी कसे जाल याची चिंता करू लागतो. अशा वेळी त्या गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद आपण कसा घेणार? या क्षणी उत्कटतेने जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. तुम्हाला पावसात भिजावंसं वाटतंय, पावसात भिजा. तुम्हाला समुद्रकिनारी मऊ अशा त्या वाळूवर चालावंसं वाटतंय, त्याच्यावर चाला. जगण्याचा अधिकार तुमचा आहे, आनंद घ्यायचा अधिकार तुमचा आहे. कोणी तुमच्या जगण्यावर, कोणी तुमच्या स्वातंत्र्यावर बंधनं नाही टाकणार. परंतु लेखक पुढील परिच्छेदमध्ये सांगतात की खरा आनंद, टिकाऊ आनंद अंतरंगातून येतो, पण बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. अशा वेळी जर आपण वैभवात आहोत आणि आपण उदास असाल तर तो आनंद त्या वैभवाचा देऊ शकणार नाही. जेव्हा भरपूर सुख वैभव आपल्याला मिळतं त्यावेळी आपल्याला असं मनातून वाटलं पाहिजे की मला आज छान वाटतंय. ज्यावेळी तुम्हाला अशा वैभवातही छान वाटणार नाही त्यावेळी तुम्हाला ते संपत्ती, ते वैभव आनंद देऊ शकणार नाही. त्यावेळी आत्मचिंतन करा, स्वतःची प्रश्नाची उत्तरं स्वतः शोधा. जेव्हा आपण आत्मचिंतन कराल निश्चित त्यावेळी तुम्हाला उत्तर सापडेल. नाही, आम्ही परिवारात मनमोकळ्या गप्पा गोष्टी करायला हवं, परिवाराला वेळ द्यायला हवं, बायको मुलात रमायला हवं, मित्रांमध्ये जीवाभावाचं बोलायला हवं. त्यावेळी निश्चित पैसा कमावण्यापेक्षा, नाव कमावण्यापेक्षा तुम्हाला तो आनंद जास्त होईल. आणि म्हणून आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. ती गरज आपल्याला ओळखता आली पाहिजे. नाही रोज आपल्याला ताटात आवडीचे पदार्थ खाल्ले, झुणका भाकर खाल्ला तरी चालेल, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. याचा अर्थ केवळ आपण झुणका भाकरच खात राहू असं नाही, तर त्यासाठी अधिक सुखाने मी कसा जगेल, अधिक आनंदी मी कसा होईल याचाही आपण विचार करूया, असा एक संदेश या ठिकाणी लेखक आपल्याला देतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील परिच्छेद अधिक सुखाचे मी, आनंदाचा उत्सव वाटतो. पृष्ठ क्रमांक 13-14. मुद्दा पहिला, पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच स्वकष्टाच्या पैशात अधिक आनंदी असतो. पैशाच्या हव्याशा पोटी आपण कितीतरी नात्यांना दूर सरकवतो, कितीतरी लोभ, कितीतरी स्वार्थ, कितीतरी काट्याच्या वळणावळणावर आपल्याला जावं लागतं, कितीतरी जीवांना दुखवावं लागतं. असा सर्व तणाव घेऊन आपण कसा जगू शकतो? म्हणून जी व्यक्ती कमी पैशात जगते ती व्यक्ती स्वकष्टाने मिळवलेल्या पैशात पण अधिक आनंदी असते. कारण पैशाच्या पाठीमागे जो धावत राहतो तो आनंदाला पारखा होतो, आनंदापासून दूर जात असतो. आपल्या जीवनात आनंद हा द्विगुणित होतो, आनंदाचा गुणाकार व्हायला पाहिजे असं आपल्याला मनापासून वाटायला पाहिजे. यश, वैभव ही आनंदाची कारणे नव्हेत.
आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नसतो. खरा आनंद हा विकाऊ नसतो, तर टिकाऊ असला पाहिजे, असं लेखक या ठिकाणी सांगतात. एखादे ध्येय, स्वप्न पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करण्यात आनंद असावा. कारण त्या ध्येय प्राप्त झाल्यानंतर गगनात मावेना असा आनंद आपल्याला होत असतो. आणि या प्रयत्नानेही खरा आनंदच असतो. आनंदी आयुष्यासाठी एक सोपं तत्व, तुम्हाला खरा आनंद होईल तेच क्षेत्र निवडा. या ठिकाणी लेखक आपल्याला आपल्या करिअरविषयी मार्गदर्शन करतात, समुपदेशन करतात की आज जी निराशा आपण पाहतो, आजची तरुणाई आपल्या आवडीचे क्षेत्र निवडण्यापेक्षा माझ्या आईवडिलांना काय वाटते, माझ्या मित्रांना काय वाटते, ते करिअरचं क्षेत्र निवडतं आणि आपल्या इच्छेला मुरड घालतात. आईवडिलांच्या इच्छेसाठी त्या आनंदाला पारखा होत असतात. आणि म्हणून तुमचा आनंद कशात आहे तो निवडा. 3 इडियट नावाचा हिंदी सिनेमा, यातही किती सुंदर समर्पक त्या पात्रांनी आपल्या आनंदासाठी मेहनत घेतली, श्रम घेतले आणि शेवटी त्या गोष्टी केल्यामुळे त्यांना आयुष्यात कितीतरी पटीने जास्त आनंद मिळाला, हे आपण पाहिलं. आणि म्हणून तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. काही वेळा हे शक्य नसतं, हवं तेच काम मिळतं असं नाही, पण अशा वेळी जे काम करायचं आहे त्यात तुम्ही आनंद घ्यायला शिका, असे लेखक या ठिकाणी सांगतात. शांत चित्ताने, आनंदी वृत्तीने काम केले तर यश हमखास आहे. आणि या यशाच्या पुढे तुमचा आत्मविश्वासही वाढेल, तुमचं कौशल्य वाढेल, तुमचा उत्साह वाढेल. आणि म्हणून पुन्हा अधिक यश मिळवण्यासाठी अधिक आनंद घ्या, अधिक आनंद घेऊन अधिक यश मिळवा, अशी एक चक्रवाढ पद्धत आपल्या जीवनात आनंद घेण्याची असली पाहिजे. तेव्हाच आपण एक यशस्वी जीवन जगू. आपल्या जीवनाचा एकच राजमार्ग, तो म्हणजे निखळ आनंद. तो मला कुठूनही मिळाला तरी मी तो घेईल आणि माझं आयुष्य सर्वांग सुंदर बनवेल. कवी पुढील काव्यपंक्तीत म्हणतात की आनंद हृदयी, आनंद श्वासात, आनंद ध्यासात, हर्ष करी. वसंत बहर सजला सृष्टीत, आनंद दृष्टीत सामावेना. आपल्या दृष्टीत, आपल्या शक्तीत, आपल्या श्वासात, आपल्या ध्यासात, आपल्या कार्यकर्तृत्वात, आपल्या प्रत्येक कृतीत फक्त आनंद शोधा. तेव्हा तुम्हाला जीवन हे सहज वाटेल. जीवन तुम्हाला तणाव देणारं वाटणार नाही. किंबहुना मानसिक ताणतणावापासून तुम्ही कैक मैल दूर राहाल. अशा प्रकारे आपण या स्लाइड व्हिडिओद्वारे त्याचा सारांश अगदी सोप्या भाषेत लेखकाने जो समजावला आहे तो तुमच्यासमोर मी सादर केला. या निबंधाची, या लेखाची, ललित लेखाची जर आपण भाषाशैली पाहिली तर लेखक जणू काही आपल्याशी संवाद करीत आहेत अशा अर्थाने वाक्यरचना आली आहे. सुंदर भाषा, मनवेधक उदाहरणे, व्यावहारिक जीवनातली उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचबरोबर विविध उदाहरणांची उपमा सुद्धा आपल्या या पाठामध्ये लेखक देतात. काही उदाहरणांमध्ये सुभावोक्ती अलंकार पण या ठिकाणी आपल्या नजरेस भरतो. थोडक्यात समस्त वाचकांना आणि आपल्या इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक संदेश देण्यासाठी जणू काही लेखकांनी आपल्याला समुपदेशन केलं आहे. निश्चित हा निबंध केवळ अभ्यासासाठी नाही तर आपल्या जीवनाचा यश मार्ग शोधण्यासाठी प्रेरक ठरेल अशी अपेक्षा बाळगूया. हे स्लाइड व्हिडिओ लेक्चर आपल्याला आवडले असेल तर आपण लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि रघुवंश ऑनलाईन लेक्चर या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. आपण लेक्चर ऐकून घेतलं
त्याबद्दल आपले आभार.